पुढची बातमी बघूयात। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे अगदी थोड्याच वेळात परिवहन आयुक्तांची भेट घेणार आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सदावर्तेंनी आता आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे। 1 मे पासून मराठी न येणाऱ्या वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय प्रताप सरनाईक यांनी घेतला आणि याला सदावर्तेंनी विरोधही केला आहे। तर गुणरत्न सदावर्ते हे रॅपिडो बाईकवरून सध्या परिवहन आयुक्तांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं कळतंय आणि थोड्याच वेळात ते परिवहन आयुक्तांची भेट घेतील। ज्या रिक्षा चालकांना मराठी येत नाही त्यांचे परवाने रद्द होतील अशा पद्धतीचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतलेला आहे आणि प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते हे मात्र काहीसे आक्रमक झालेले आहेत। खरं तर आज सकाळीच प्रताप सरनाईक यांनी गुणरत्न सदावर्ते यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलेलं होतं। काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? कारण काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि तुम्ही विरोध केला या निर्णयाला। एक सांगतो, आज की बात खून पसीने से कष्टकरियों की बात, रिक्शे वालों की बात, ठीक है, बोलू आपण। नाही पण मला एक सांगा, प्रताप सरनाईकांनी या तुमच्या सगळ्या काल जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती असं म्हणालेत की सदावर्तेंना जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी। ते राग काढत आहेत बँकेची ज्या निवडणुका झाल्या मी नाही त्यातली कडिलावातली नाही चलेगा प्रताप, नहीं चलेगा, कष्टकरियों की बात होगी। पण तुम्ही काय कोर्टात जाणार जर निर्णय तसा ठेवला आता कारण 10-11 दिवस राहिले। एक मे हा कष्टकऱ्यांचा दिवस है। किसी में है हिम्मत जो कष्टकरी के आड़ है। ये दत्तोपंजी ठेंगड़ी का भारत है, बम्बई है, और ये जो है भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की बम्बई है। यहाँ पे किसी का नहीं चलेगा, संविधान का चलेगा। प्रताप सरनाईक भी जनता का सेवक है। कॅमेरामॅन सचिन शिंदे समी वेदांत ने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।